नमस्कार. जनशा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर भेटा. शुगर, कॅन्सर, बीपी, थायरॉइड, डोळ्याचे विकार, केसाचे विकार, पोटाच्या समस्या, लघवी, संडास, अंग दुखणे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, किडनी डायलिसिस जे करत आहे ते प्रॉब्लेम, लिव्हरच्या कोणत्या फॅटी लिव्हर किंवा लिव्हरमध्ये फॅटवाला असेल, ब्लडमध्ये फॅटवाला असेल किंवा हृदयाचे झटके येणे, अँजिओग्राफी वगैरे आपण सर्व काही रोखू शकता. आणि त्याच्यामुळं एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या. आता जे लोक नांदेडलाच पळाले, नांदेडला तिथं तडगा काय समजा 50,000 लाख रुपये लागते चटक्याला. पण आपल्याकडे कसं चांगल्या प्रकारे कमी याच्यामध्ये नैसर्गिक प्रमाणे इलाज होता. आज आमच्याकडे हे ताई आलेले आहेत, जेणेकरून पहिलं 1 वर्षापूर्वी आली होती दाताच्या समस्याविषयी. त्याचा ते बरं वाटलं होतं, पण मनामध्ये त्यांनी आले नाही. चुकून 6-7 महिन्याच्या नंतर आले, काय तर औषध संपलं होतं. ठीक आहे दादा, कसं वाटलं इलाज? कसं काय दाताच्या समस्या आमच्याकडे आल्या होत्या तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? कमी वाटायला होतं, पण ते कोलगेट संपल्यामुळे लई त्रास व्हायला आणि डबल निवा होता. आमचं येणं नाही झालं ना. नाही जेव्हा आमच्याकडे आले होते तेव्हा तुमचा त्रास वगैरे थांबला होता, त्रास कमी झाला, सर्व चांगलं झालं होतं ना. मग त्याच्यामुळे ते संपल्याच्या नंतर तुम्ही आले नाही, आहे की नाही? 4-5-6 महिने झाले येणंच नाही झालं. मग नंतर आणि तुम्हाला त्रास तेच हे व्हायला, आहे की नाही? तेच त्रास व्हायला. बरोबर, त्याच्यामुळे तुम्ही आलेले आहे. आता कसं आहे, ते रोग यायला दाताचा लागलेला आहे आणि मनामध्ये जे मी पथ्य सांगतो ते लोक पालन जर केले तर ते कसं रोग येत नाही आणि ते येत नाही. आणि त्याच्यामुळं कसं आहे, पथ्य पाळणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मनामध्ये जे बॅक्टेरिया वगैरे जेवल्यानंतर वगैरे या गोष्टी येत असतात आणि त्याच्यामुळे अनेक ते दातामध्ये जी समस्या आहे की परत उत्पन्न होत राहते. त्याच्यामुळे एकदा दाताचा जो रोग लागला तो कायमस्वरूपी जसं सांगलं तसं जर वापरत राहिलं तर तसं चांगलं दात चांगलीच मजबूतच राहणार. परंतु काय जणांचं कसं हाड्याचे बोन्स असते, बोन्समध्ये ताकद नसल्यामुळं आणि काही पेशंट आपल्या गोळ्या घेतल्या नसल्यामुळं आणि हे त्याच्यामध्ये जे कमतरता आहे ते तशी राहत असते. त्याच्यामुळं डबल डोसचा मारा जेव्हा मी देत असतो, म्हणजे औषधीचा वगैरे पेस्टचा वगैरे, तर ते सहज घेणं महत्त्वाचं असते. आणि ज्या दाताची उमरच खतम झालेली असते ते दात पडतच असतात, एवढं मला सांगायचं आहे. आणि बाकीचं जे कॅन्सरवाले जे कॅन्सरवाल्याला मूर्ख समजतो, कारण कसं आहे माहीत आहे का, त्याच्या डोक्यामध्ये जे आहे हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई वगैरे इकडे ते स्टेप कवा आहे, 4थ्या स्टेपला जेव्हा गड्डा एवढा मोठा राहते तुमच्या शरीरामध्ये, ते गड्डा मे बी इथं कापाकापी करत नाही, त्याला तिकडेच पाठवतो. पण गड्डा कापल्याच्या नंतर इथे महत्त्वाचा मुद्दा आहे कॅन्सरवाल्याला सांगायला माझा स्टेप. नाही तर हे लोक काय म्हणाली, तर कॅन्सरचा एमजरॉडपाशी कसं होईल, कॅन्सरचा इलाज असलं एमजरॉडपाशी. अरे एमजरॉड इस्लापूरचा आहे, पण औषध विदेशातलं आहे ना, औषधीच आयुर्वेदिकचं हे आहे ना. त्याच्यामुळे इथं कसं आहे, जे बॅक्टेरिया जे तयार व्हायला तुमच्या कॅन्सरच्या, गुद 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 तुम्हाला झोपच लागू देत नाही ते जंतू. माझ्याकडं गुदगुद मी गुद नाही, ते सर्व शांत करून टाकतो ते जंतू. आणि समोर चालून आयुष्यामध्ये तुम्हाला कॅन्सर होऊ देत नाही, कॅन्सरच होऊ देत नाही तुम्हाला. पण तुमच्यात हिंमत पाहिजे माझा कोर्स घ्यायला ना, माझ्या दवाखान्यामध्ये यायला. हा सर्वात मोठा संदेश आहे. आणि ज्या लोकांना जे कसं आहे ते ऐकत नाही, जे समजत नाही, जे काय आहे ते मूर्ख लोक म्हणावं लागेल काही लोकांना. कसं आहे, जे शहाणे लोक आहेत ते येते जाते देवाला. कसं मंदिरात गेलं तेव्हा देव दिसते, मंदिरातच तुम्ही जायला गेल्या देव कसं दिसत, वरून शहाणपणा करायला काही लोक. यमजलाडपाशी काय सोनं आहे का, यमजलाडपाशी सोनं काय, अरे सोन्याचीच लंका आणलो मी इथं, सोन्याची लंका आलो म्हणलं तर व्हिडिओ टाकालो, बॅनर पाठवालो, सर्व पाठवलं. तुम्ही पाठवा की तिकडे, नावा सगळं पाठवलं का, इथं काय बिना नावाचं पाठवलं का? फोन लावा, तिथून घरून फोन लागते इथं इस्लापूरमध्ये यमजलाडच बोलालो. मुंबईला पाठवा, दिल्लीला पाठवा, पंतप्रधान पाठवा, मुख्यमंत्रीला पाठवा. तर हे मला या संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे. आणि जे लोक म्हणजे निष्काळजी आहेत ते समजा त्याचं तकदीर माया दवाखान्यामध्ये यायचं, त्याचं भविष्य नाही, इतकं मला सांगायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.